नमस्कार. जसं की तुम्ही संस्कृती फिल्ममध्ये पाहिलं की कसं एक कुटुंब भारतीय संस्कृतीला फक्त मानतच नाही तर हिला वैज्ञानिक रूपाने ओळखतात सुद्धा आणि नवी पिढी म्हणजेच न्यू जनरेशनला शिकवण्यासाठी सुद्धा तत्पर आहे. कारण की संस्कृतीमध्ये दडलेलं विज्ञान सर्वांसाठीच लाभदायक आहे आणि म्हणूनच हे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे. याच प्रकारे आपल्या इतिहासात एकापेक्षा एक महापुरुष झालेत ज्यांनी भारतीय संस्कृतीमध्ये दडलेल्या विज्ञानाला सोप्या रूपामध्ये सर्वांपर्यंत पोहोचवले आहे. ज्यामध्ये महर्षी पतंजली, महर्षी चरक, महर्षी सुश्रुत इतरांची नावं अतिशय आदराने घेतली जातात. या महर्षींनी योग आणि आयुर्वेदचा भारतीय संस्कृतीमध्ये समावेश करून हिला जगातील सर्वात महान संस्कृती बनवलंय. आणि आज यांच्यापैकीच एक महान पुरुष महर्षी पतंजलीच्या जीवनाची आम्ही तुम्हाला ओळख करून देऊ. धन्यवाद. प्राचीन भारतात अशा अनेक महापुरुषांनी जन्म घेतला होता ज्यांनी भारतीय संस्कृतीला दूर दूरच्या देशांपर्यंत पोहोचवलंय. अशाच महान ऋषीमुनींपैकी एक आहेत महर्षी पतंजली. यांनी जगाला योग सारखी प्रतिष्ठित कला प्रदान केली. आज योग पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झालाय. आज पूर्ण जगामध्ये जागतिक योग दिवस साजरा केला जातो आणि लाखो लोकांना योग केल्यामुळे लाभही होतोय. याचं पूर्ण श्रेय महर्षी पतंजली यांना जातं. यांचा जन्म गोलार्ध म्हणजे आजच्या काळातील गोंडा उत्तर प्रदेशात झाला होता. नंतर ते काशीमध्ये स्थायिक झाले होते. यांच्या आईचं नाव गुणिका होतं. पतंजलीच्या जन्माविषयी असा समज आहे की महर्षी त्यांच्या आईच्या ओंजळीच्या पाण्याच्या मार्गाने या पृथ्वीवर नागापासून मुलाच्या रूपाने पतन झाले होते. माता गुणिकाच्या ओंजळीमधून पतन झाल्यामुळे त्यांनी त्यांचं नाव पतंजली असं ठेवलं. ह्यांना शेषनागाचा अवतार म्हणतात. ते अलौकिक प्रतिभेचे धनी होते. व्याकरणाव्यतिरिक्त इतर शास्त्रांवरही यांचा चांगला अभ्यास होता. व्याकरणशास्त्रामध्ये त्यांच्या शब्दाला शेवटचा प्रमाण म्हटलं जातं. महर्षी पतंजली संभवतः पुष्यमित्र शुंभ 142 ते 195च्या शासन काळातील होते. जर आज तुमच्यासाठी योगाचं ज्ञान सुलभतेने उपलब्ध आहे तर याचं पूर्ण श्रेय महर्षी पतंजली यांना जाईल. पतंजली एक प्रख्यात चिकित्सक आणि रसायनशास्त्राचे आचार्य होते. रसायन विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अभ्रक धातुयोग आणि लोहशास्त्राचा परिचय करून देण्यामागेही पतंजलीच होते. राजा भोजने महर्षी पतंजलींना शरीरासोबतच मनाचा चिकित्सक अशी पदवीही दिली होती. यांना आयुर्वेदिक ग्रंथ चरक संहितेचा जनकही म्हटले जाते. यांना योगशास्त्राच्या जन्मदात्याची पदवीही दिली जाते. जे हिंदू धर्मातील 6 दर्शन न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, मीमांसा, वेदांत ह्यांपैकी एक आहे. यांनी योगाचे 195 स्तोत्र स्थापित केलेत जे योग दर्शनाचे आधारस्तंभ आहेत. या सूत्रांना वाचण्याच्या क्रियेला भष्य म्हटले जाते. महर्षी पतंजलींनी योगाला मनाची चंचलता स्थिर करणारे प्राचीन तंत्र म्हटले आहे. योगसूत्रामध्ये त्यांनी पूर्ण कल्याण व्यतिरिक्त शारीरिक, मानसिक आणि आत्मिक शुद्धीसाठी 8 अंगांच्या अष्टांग योगाचं वर्णनही केलंय. पहिलं यम, दुसरं नियम, तिसरं आसन, चौथं प्राणायाम, 5वं प्रत्याहार, 6वं धारणा, 7वं ध्यान आणि 8वं समाधी. यमचा अर्थ आहे संयम, जे 5 प्रकाराचे आहे. पहिले अहिंसा, दुसरे सत्य, तिसरे अस्तेय म्हणजे चोरी न करणे, चौथे ब्रह्मचर्य सगळ्या इंद्रियांवर संयम ठेवणे आणि 5वे अपरिग्रह म्हणजे गरजेपेक्षा जास्त ठेवणे आणि इतरांच्या वस्तूंचा लोभ न करणे. याच प्रकारे नियमांचेही 5 प्रकार आहेत.
नियमांमध्ये तुमची विष्ठा आणि मनातील घाण बाहेर काढणे. संतोष, ताप आणि स्वास्थ्य म्हणजेच आत्मचिंतन करावे लागते. या व्यतिरिक्त ईश्वर वा देवाप्रती पूर्ण समर्पणही त्यात निहित आहे. आसनाचा अर्थ आहे स्थिर आणि सुख देणारे बसण्याचे प्रकार, जी देहस्थिरतेची साधना आहे. त्याच प्रकारे बाहेरील वायू घेण्याला श्वास आणि आतील वायू बाहेर सोडण्याला प्रश्वास म्हणतात. ह्याच श्वास आणि प्रश्वासाच्या गतीच्या विच्छेदांचं नाव प्राणायाम आहे. प्राणायामद्वारे प्राण अपेक्षेप्रमाणे शांत झाल्यावर मनाचा बहिर्मुख भाव स्वभावतः कमी होतो. याने होते असे की ज्ञानेंद्रिये त्यांचे बाहेरील विषय सोडून अंतर्मुखी होतात. याचंच नाव प्रत्याहार आहे, म्हणजेच प्रतिआहार, प्रतिकूल वृत्ती. आणि ह्याच प्रकारे जेव्हा मनाची बहिर्मुखी गती अवरोधित होते आणि अंतर्मुख होऊन स्थिर होण्याची हिम्मत करते, तर ह्याच हिम्मतीच्या आरंभिक दशेचं नाव धारणा आहे. जसे इष्ट देवतेच्या समोर मन लावण्याला धारणा असे म्हणतात. ध्यान, एखाद्या ठिकाणावर किंवा वस्तूवर मन निरंतर स्थिर होणे म्हणजेच ध्यान आहे. समाधी अष्टांग योगाचं सर्वात अंतिम किंवा असे म्हणा की शेवटचा टप्पा आहे. आत्म्याशी एकरूप होणे. ध्यानाच्या परम अवस्थेमध्ये एक योगी समाधी धारण करण्याची योग्यता ठेवतो. महर्षींनी याला शब्दांच्या पलीकडे परम चैतन्याची अवस्था म्हटले आहे. ध्यानाच्या परिपक्व अवस्थेचे नावच समाधी आहे. यामधूनच आजच्या काळात फक्त आसन, प्राणायाम आणि ध्यानच प्रचलित आहे. पतंजली हे पहिले आणि एकमात्र असे व्यक्ती होते ज्यांनी योगाला आस्था, अंधश्रद्धा आणि धर्मांमधून बाहेर काढून एक सुव्यवस्थित रूप प्रदान केलं होतं. हल्लीच्या काळात जास्तीत जास्त लोक फक्त शारीरिक समस्येपासून सुटका मिळावी म्हणूनच योग करतायत. पण योगाच्या मदतीने मन आणि शरीर दोन्हीही सुंदर होऊ शकतात.